दिवाळी सुट्टी की कामाचा हंगाम, शिक्षक पुन्हा एकदा प्रशासनाच्या रडारावर। नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। शाळेंना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर झाली असली तरी यंदा शिक्षकांसाठी ही सुट्टी केवळ नावापुरतीच राहणार आहे। कारण 16 मे ते 14 जून या कालावधीत शिक्षकांवर जनगणनेचं महत्त्वाचं काम सोपवण्यात आलं आहे। घराघरात जाऊन माहिती गोळा करणे, याद्या तयार करणे आणि ठरलेल्या वेळेत अचूक अहवाल सादर करणे ही मोठी जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे। यासाठी 27 एप्रिल पासून प्रशिक्षण सुरू होणार असून त्यानंतर शिक्षकांना थेट मैदानात उतरावं लागणार आहे। याहून गंभीर बाब म्हणजे या संपूर्ण कालावधीत शिक्षकांना मुख्यालय सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे। म्हणजे सुट्टी असली तर वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, विश्रांती सगळंच बाजूला ठेवून कामाला प्राधान्य द्यावं लागणार आहे। त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजगीचा सूर उमटला असून आम्ही शिक्षक आहोत की सर्व कामांसाठी उपलब्ध कर्मचारी, असा संताप सवाल आता उपस्थित केला जातोय। निवडणुका असोत, विविध सर्वेक्षण असोत किंवा आता जनगणना, प्रत्येक वेळी प्रशासनाची पहिली पसंत शिक्षकच का? शिक्षणासारख्या संवेदन क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांवर सतत अतिरिक्त कामाचा भार टाकल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शासनाकडून विशेष रजेचं आश्वासन दिलं जात असलं तरी प्रत्यक्षात सुट्टीच्या काळात काम लादलं जाणं ही बाब शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत आहे। अखेर प्रश्न तोच, ही केवळ प्रशासनाची गरज आहे की शिक्षकांवर वाढत चाललेला अन्याय? शिक्षकांच्या भावना, त्यांच्या मानसिक ताण आणि त्यांच्या मूलभूत जबाबदाऱ्या यांचा विचार आता गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि असेच विषय ऐकण्यासाठी तारा न्यूजला फॉलो करा।